भाव बिचारा आपला उभा आहे. वरती दाखवतो तुम्हाला उभा राहून, थांबा. लोक खाली बसले सगळे. ही फक्त दादरची गर्दी आहे. वरती पण बसलो. पॅक आहे डब्बा, पूर्ण पॅक आहे. हे माझा असं बघा. हे दादा खेळला सीट देणार आहे मला. बिचारे मला बोलले खेळला देतो तुम्हाला. जाम गर्दी. संगमेश्वरला उतरलोय. दादर सावंतवाडी. सकाळच्या गाडीला गर्दी ना मामा ही? सकाळच्या गाडीला गावचं वातावरण सकाळचं. दादर सावंतवाडी ट्रेन सुटली आता. चला चला. मामा भेटलेत मला इकडे. शुभमचे पप्पा मामा भेटलेत. मी टीव्ही मध्ये दिसाल उद्या. गर्दी जाम आहे, जाम दिवाखाडीला. कोणी येत आहे तर अपडेट घ्या. दिवाखाडीला गर्दी आहे. दिवाखाडीची गर्दी आहे. Miss the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. मोर बघा, मोर. सकाळ सकाळ मोराचे दर्शन झालं. उडला उडला. थांबा दाखवतो तुम्हाला. दिसला तर ठीक. गेला, उडून गेला. गावाकडची सकाळ. सारवण केलंय बघा इकडे. सकाळी सकाळी केलंय सारवण. सकाळीच केलं वाटतं मम्मीने. सकाळी लवकर उठली आहे. अजून सारवण केलंय बघा. इथं तुळस आपली. आणि ही बघा, ही बोरिंग आहे. त्याची साखळी तुटली आहे म्हणून आता ते पाणी सध्या बंद आहे. बघा या घराजवळ आपल्या बोरिंग अशी इथून जवळ. आणि हे आपलं पाठचं परसावन आहे, घराच्या पाठचं. हे बघ इकडे आपली चूल आहे, घराच्या बाहेर ठेवलेली. मम्मीने आता पाणी ठेवलंय. मम्मी आंघोळ करायला आता. मम्मी याला फुलं नाही आली यावर्षी.
ह्या झाडाची फुलं घेतात दरवर्षी पालखीला. याला काय म्हणतात याला काय पक्षी बघा पक्षी. माझ्यासाठी तो जवळ आलाय. त्याला समजलं मी शूट करतोय म्हणून तो इथे जवळ आला माझ्या. इकडे बघ बाबू. हा बघ इकडे. शेपटी नको दाखव, तोंड दाखव. नमस्कार मंडळी, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. मी वैभव माईन, आपलं वाजवरे वैभव या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय. गावी आहे, पालखीला आलो आहे. सकाळी आलो ॲक्च्युली आणि झोपलो मी, त्यामुळे काय इंट्रो नाही केला. आता निघालो आहे तयार होऊन. कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. आता आलो आहे संगमेश्वर गावी, अंद्रवली आपल्या माईनवाडीत. आता इथून चाललो आम्ही मालोपाडीत चाललो आहे. तिकडे आपल्याला पालखी तिकडनं आणायची आहे. आज त्यांच्याकडनं पालखी निघेल, आपल्याकडे येईल. आपल्याकडनं संध्याकाळी गुडेकरवाडीत जाईल, तिकडनं डायरेक्ट मंदिरात. आता शेड्यूल आहे. आता चाललो आम्ही. आलो तर जरा झोपलेलो, जरा एक तास उभं झोपलो. नंतर जातो तयार होऊन. आता निघालोय, दाखवू तुम्हाला. आता पालखीच्या इकडे जाऊया आपण. आपल्यासोबत आपला भाऊ पण आलाय, पिंट्या रविराज माईन. आपण मुंबईला असतो. त्यांनी मला आता आला भेटला, बोलला होता चल पटकन जाऊन येऊ. मग निघालो आता. मग पिंट्या हाय कर. काय पोचलो आता आम्ही. बघा डेकोरेशन छान, असं सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांनी. इथे रात्री पालखी नाचवतात. इथे पालखी आहे. आता खिरापत होते, इथून खिरापत झाली मग सगळे निघतील पालखी घेऊन. इथे सगळी मंडळी जमली आहे, आपली गावकर मंडळी सगळी. चालू आहे हा सगळे बघा. हे मानकरी आपल्या गावचे आणि हे प्रमुख मानकरी. पालखी निघाली आपल्या वाडीत जायला. ढोल वाजवतील, पालखी निघेल, आपल्या वाडीत विराजमान होईल. सगळे जमले, गावकरी मानकरी सगळे. आवडता ना तुला व्हिडिओ? आता तू पण येणार आता व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये तू पण येणार. आई याची बहीण आहे, याची बहीण आहे. तू नाव काय बाबू? मी वा छान.
पाय धुतात पालखीचे. आपला होळीची इथं आपली होळी आता इथं आले, तिथून पालखीने गेलं सगळ्यांच्या घरी. खिरापतच झाली नव्हती. वाढवत आमची झाली हो. मला वाटलं बाकी गेला सर पाठी झालं. तुम्ही जाताना एकमेकाला इशारा नको करायला, चला बुवा निघा म्हणून म्हणायला नको. विषय कोंबड्यासारखं उठून एक कधी झाले. मी गेला पुढे पुढे गेले होते. विराज भाऊ कुठे जेवणाचा किती मोठा स्प्राईट थंडा, कोको कोला मिरिंडा, अजून काय माझा हा काही किती मोठा महागातला असेल. हे बघा कॅम्पा घ्या आणि चंपा घ्या. बघा समोर तेल आहे. सुख आहे नावचं सुख आहे. त्याचा माहोलच वेगळा आहे. किती पिपाने वाजवा, या पिपानी समोर कुठची तुतारी वाजणार नाही. पालखी भरपूर जड झाली आहे. एकट्याला झेपत नाही पालखी. दोघं तरी खान घालायला लागतातच. पाय भाजतायत. गरम आहे, ऊन डेंजर आहे.
आपली घरात निघाली इकडे. आता शुभमकडे नाही, रोशनकडे येणार आहे पालखी. आता रोशनकडे आहे. भावा ब्लॉग मध्ये आलाय तू, पालखी नाचवताना आलायस तू. हा बघा, हा पालखी नाचवता त्या दिवशी आणि ढोल पण वाजवता वन साईड. मुंबईला जाणार. पालखी आपली मूळ स्थानावर आली आहे परत. आता इकडनं किरापत होईल, किरापत होऊन नंतर मग आपली पालखी निघेल गुढेकरवाडीत जायला. आता पाहुण्यांसाठी आपले जे असतात पाहुणे त्यांच्यासाठी जेवण असतं ॲक्च्युली. बाकी जेवण गेले आता सगळे वाडीतलेच आहेत. Woke up late, missed the morning glaze. But the जेवणात मेनू बघा, मेनू काय आहे. डाळ भात, लोणचं, काकडी लोणचा आणि भाजी पण आहे, चण्याची भाजी आहे. किरापत होते एवढा. आता किरापत झाल्यानंतर पालखी पुढे जायला निघेल. करून घ्यावा याची शूटिंग कर. एक निंजा टेक्निक आहे, निंजा टेक्निक निंजा असं खोबरं कापायची. आणि हे खूप गोड खोबरं आहे. सुकं खोबरं आहे. काय कोणाला बघा तुम्ही सगळ्या वाड्या दिसतात, माईनवाडी दिसत नाही आपली. दाखव. वैभवला सपोर्ट करा, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या वाडीतलं युट्यूब चॅनल आहे. बोल परत बोल. काय परत बोल, काय बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या माइनवाडीचं युट्यूब चॅनल, आपल्या वाडीत पहिलंच युट्यूब चॅनल वैभव चालू करण्यात आले. तर सर्वांनी त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. जेवढं फैलवता येईल तेवढं फैलवा. खदलवून टाका. नाही करला जर टाकीन जो होलटवून. नाही करला जर टाकीन जो होलटवून. काय समजली. एकच खोबरं कापाय घेतला, हात कापला. का हा माणूस आहे ना, हा दरवर्षी खोबरं कापायच्या वेळी हात कापून येतो. नवीन आणलेला आहे. पुण्याला डिपार्टमेंट वेगळं दिलंय यावर्षी. गावकर आहे तो. गावकरचा फरक. आणि बघा हे जेवण जे आपलं दरवर्षी बनतं पूजेचं, हे रघु आका. हो खरोखर आणि ओळखता तुम्ही. मग म्हणून सांगतो काय ते घराची वाट आपण अरे हे दाखवतो माझी होते बाकी काय कधी बाजार म्हणते तो बघतो आम्हाला माहित होत. आलच्याला भारत का म्हणतात ते अशी तू चालू पडित काय कामाचा नाही तू. अशी असं बोललं फक्त मोठी पाहिजे घे टाकून हात कापतो. किरापत झाली बघा. इथे किरापत आहे आपली. पोहे, गुळ, खोबरं.
तुमच्याकडे कोणत्या प्रकारची किरापत असते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे पोहे गूळ खोबरं असतं. आता तुमच्याकडे कसली प्रसाद होते ते कमेंटमध्ये सांगा. आता पालखी गुडेकरवाडीत आहे. हे आता शेवटचं घर आहे इथून. तिकडून आता पालखी निघाली गाव आपल्या मंदिरात जायला. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. आला घेतला. हे बघा ह्याची मला रिक्वेस्ट होती की दादा मला युट्यूब ह्याच्यामध्ये घे. घेतला पाय पडला तो.
रात्रीचं पण मंदिर. हा येणार ना. बेस्ट आहे. असं का नाही करत एक कुठेही चावून न लागताना सगळं व्यवस्थित पागलपणाने कामगिरी प्रेमाची पार पाडली त्याच्याबद्दल अधिकाऱ्यांना आणि पागलपणांना धन्यवाद देतो. आणि आज आपली पालखी संपूर्ण गावामध्ये फिरून आज आपल्या जागेवरती आज त्यांच्या स्थानावरती येऊन बसली. तर ही पुढील कामं पारंपरिक क्रीडाची चालली दरवर्षाप्रमाणे. तर उद्या जो आपल्या आल्याच्या नंतर जो बनगोक्याचा जो कार्यक्रम जो आहे तो उद्याच होणार. दुसरी गोष्ट सकाळी जशी आपली सालाबादप्रमाणे जी पारद लागते ती लागेल सकाळी. खूप धमाल केली, मजा आली यावर्षी पालखीला नाचवायला पण वाजवायला पण. मंदिरात पालखी एकदम सुखरूपपणे पोचली आपली. सगळ्यांनी उत्साहात आनंदात उत्सव पार पाडला. आणि आता मी पण निघतोय मुंबईला. आता रात्रीची ट्रेन आहे, तुतारी किंवा मांडवीनी पटकन निघेन कारण की उद्या जॉबवर पोचायचं आहे मला. आज संडे सुट्टी असल्यामुळे मला आता उद्या पोचायचं ऑफिसला. हे बघ आमची काकी पण आली आहे. काकी कोणला सांगतोय? व्हिडिओमध्ये येणार तू, कोणाला धावतो नाही. आता लोक बघतील तुला. तुला काय म्हणायचं सांग, आपला पालखी सोहळ्याबद्दल काय म्हणायचं सांग. कसा झाला प्रोग्राम? मस्त आवडला ना मग एकदम?
वैभव असताना आवडणार नाही. नाही नाही, मी असताना आवडण्याचा प्रश्न नाही. गावची लोक आपले ही परंपरा जी आहे ना लोकांनी सांभाळून जपून ठेवली आहे, त्यामुळे आपल्याला हे म्हणजे ह्याचं महत्त्व प्रत्येक आत्ताच्या पिढीला माहिती असणं गरजेचं आहे की आपला शिमगा जो असतो तो आपणच मोठा करायचा असतो. आपले सण उत्सव मराठी हे आपणच मोठे करायचे असतात. तर मंडळी अशा तऱ्हेने आपला व्हिडिओ इथेच थांबतोय. आजचा आपला ओव्हरऑल पालखीचाच व्हिडिओ होता. पालखी नाचा आता मंदिरात गेली पालखी, तिकडे सगळं आता उद्याचे 2 दिवसाचे परत कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमाला तर मी नाही थांबणार आहे, पण आपले कार्यक्रम आहेत ते मग ते करतील आता गावात सगळे. आणि आता पालखी सुखरूपपणे आपली मंदिरात गेली आहे. आणि अशा तऱ्हेने आपले पण ह्या चॅनलचे 50 व्हिडिओ कंप्लीट झालेत, हाफ सेंचुरी झाले. तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम आशीर्वाद असं कायम असू द्या. आणि आपल्याला लवकरात लवकर 100 व्हिडिओ पूर्ण करायचे आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.